त्या 2 धावा आणि या 2 धावांच्या साहाय्याने खातं थँक्यू मैदानाच्या आतमध्ये खोललं जाईल। मित्रप्रेम वडापाव सेंटर प्रोप्रायटर ओ माय गॉड इथे या मैदानावर वडापावचा स्टॉल लागलेला आहे। आपण सर्वांनी त्या वडापावचा आस्वाद घ्या अशी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे। थँक्यू। फुल टॉस विरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर। एक शानदार धडाकेबाज उत्तुंग गगनभेदी षटकार। 6 धावा ठोकला एक शानदार षटकार। अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा प्रहार, यावेळेला जाईल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर। एक ट्रीमिंडा सिक्सर। पहिलं षटक मार्गस्थ अगदी आपण पाहतोय सागर शेळके गोलंदाजी मार्ग वरती आणि या विकी मुंडे काय जबरदस्त फलंदाजी करतोय। बॅक टू बॅक 2 षटकार त्याने ठोकलेत। अगदी आपण पाहतोय धावफलक 14 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय षटक पहिलं मार्गस्थ। बोर्डा एक्सप्रेस सागर पुन्हा एकदा सज्ज। विरोधी दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेला। अगदी आपण पाहतोय निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे। पहिल्या चेंडूवरती डबल येताना पाहायला मिळाली, त्यानंतरच्या 2 चेंडूवरती 2 षटकार, तर चौथा चेंडू निर्धाव टाकलाय सागर यांनी। अगदी आपण पाहतो आहे रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न। विकी मुंडे नावाचं वादळ आज दिवसभराच्या सत्रात मैदानावरती घोंगावताना पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा एक शानदार गगनभेदी षटकार, विरोधी दिशेला उलट्या दिशेला खेळलेला षटकार। खऱ्या अर्थानं असे फटके खेळण्यामध्ये प्रावीण्य मिळवलंय। कमीत कमी अयशस्वी होतो, जास्तीत जास्त सक्सेस होताना पाहायला मिळतो अशा प्रकारचे फटके खेळत असताना विकी मुंडे। यावेळेला पहा समोरच्या दिशेला शतरक्षक डीप मधून चेंडूवरती येताना जो पाहायला मिळेल घेतली जाईल ती सिंगल। धावफलक जर पाहिलं तर मात्र एका षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय। बिनबाद 21 धावा धावफलकावरती आणि ज्या 21 धावा आहेत ना सगळ्याच्या सगळ्या धावा विकी मुंडेच्या नावावरती आहेत। पहिलं षटक 21 धावा। समता प्रतिष्ठान कोतुळ। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झोपली, 6 चेंडूंचा खेळ होली। ही पहा ओहोर संपली। नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओहोर संपली। षटक क्रमांक 2 टाकलं जाईल। पाहिजे कामगिरी या दुसऱ्या षटकात कशा प्रकारे केली जाते। समता प्रतिष्ठान कोतुळ ही टीम जर पाहिली तर मात्र संघ मालक आहे सन्माननीय गणेश शेठ घाटकर, सन्माननीय योगेश शेठ देशमुख, सन्माननीय भागवत शेठ खोल्लम यांच्या मालकीची टीम आहे। रिवर्स पुन्हा एकदा त्या ठिकाणी मात्र जो खेळला जातो आहे चेंडू सुसाट सीमा पार वसूल केला। एक आणखीन एक शानदार चौकार। 4 रन। प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार।
इंतजार करने वालों को उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते. वाट पाहून जमणार नाहीये. पहिल्या षटकापासून धुवाधार फलंदाजी. म्हणजे ऑस्ट्रेलिया टीम जशा प्रकारची रणनीती आखायची. टॉस जिंकायचा, त्यानंतर मात्र फलंदाजी करायची आणि एक विशाल स्कोर उभा करायचा, दबाव तंत्र तयार करणे, धावसंख्या बनवायची. परंतु या ठिकाणी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय. ऍडव्हेंचर सावली कॅम्पिंग भंडारदरा समता प्रतिष्ठान कोतुळला फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केलं. मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज. षटक क्रमांक दुसरं चालू असताना 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्सप्रेस बॉल, तेज तर्रार चेंडू. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क यावेळेला पाहायला मिळत नाहीये. धावफलकावरती धावा 25 धावा. हॅलो, समोर जो लॉंग ऑफ मध्ये कॅमेरा आमचा आहे, जिथे समता प्रतिष्ठान टीम बसली आहे त्या पॅव्हिलियन पाशी एक कॅमेरा आमचा आहे. त्या कॅमेऱ्यासाठी आपण जे स्टँड बनवलंय त्या स्टँड वरून कुणीही जाऊ येऊ नका. काय होतं ते कॅमेरा जर हल्ला तर इकडे दृश्य देखील हलतात, त्यामुळे कॅमेरा वर्क व्यवस्थित होत नाही. यावेळेला पुन्हा एकदा रिवर्सचा हा फटका अगदी आपण पाहतोय. सुसाट पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार, 4 रन. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. बिनबाद 29 धावा धावफलकावरची षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना अगदी आपण पाहतो आहे. शानदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. वेल बिगिनिंग इज हाफ डन. एक चांगली सुरुवात निम्म यश मिळाल्यासारखी असते. यावेळेला अगदी आपण पाहतोय बेडॉनच्या दिशेला चेंडू. स्वतः गोलंदाजानं सर्वप्रथम त्या ठिकाणी ट्राय केला चेंडू अडवण्यासाठी. आणि एक ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा साज आणि बाज आहे. या ठिकाणी प्रत्येक खेळाडू आपल्या 100% देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या संघासाठी खेळतो, आपल्या संघ मालकासाठी नक्कीच खेळतो. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला चेंडू निसटतोय, सटकतोय. अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक करेल पाठलाग चेंडूचा. त्यानंतर मात्र 2 धावा मैदानाच्या आतमध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. धावफलक या 2 धावांच्या साहाय्यानं 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 16ची सरासरी 32 आतापर्यंत स्कोर कार्ड वरती येताना आपण पाहतोय. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झोंबली. 6 चेंडूंचा खेळ होली. ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. 4 षटकांचा खेळ शेष शिल्लक बाकी. 24 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय बाकी आहे. विकी मुंडे 11 चेंडू 30 वरती नाबाद मैदानाच्या आतमध्ये. तर सागर गोंदके 1 बॉल 2 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. विकी मुंडे अगदी आपण पाहतोय या अगोदरच्या मॅच मध्ये ज्यांना अर्धशतक नक्कीच ठोकलं होतं तो मैदानाच्या आतमध्ये आज झुंजार खेळ करण्यासाठी सज्ज. या मॅच मध्ये देखील 11 बॉल 30 वरती खेळताना पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्क वरती बोटा एक्सप्रेस सागर शेळके सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रत्येक जण आपलं 100% देण्याचा प्रयत्न करेल. मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज. सागर समोर आहे विकी मुंडे. सामना मुकाबला आपण पाहतोय बेस्ट वर्सेस बेस्ट. ऍडव्हेंचर सावली कॅम्पिंग भंडारदरा आणि समता प्रतिष्ठान कोतुळ या 2 टीमच्या दरम्यान मॅच चालू आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेला प्रचंड मोठं आक्रमण. जातोय चेंडू सीमा पार. एक शानदार षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लांबे साहेब यांचा दणदणीत षटकार.
विकी मुंडे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना आपण पाहतो आहे. 12 चेंडूंचा सामना केलाय, 36 धावांवरती नाबाद उभा आहे. संघाच्या धावफलकावरती धावा आहेत त्या 38. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ आहे. हायलाइट पाहावी तसे फटके नक्कीच त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. विकी मुंडे पाहायचं, एक सागर देखील अनुभवी आहे. पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा प्रहार, एक धडाकेबाज, एक शानदार उत्तुंग षटकार. छत्रपती मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. विकी मुंडेची बॅट एवढी काही तळपली, अगदी थंडगार बर्फ जरी नेऊन त्याच्यावरती ठेवला तरी पेट्रोल टाकल्याप्रमाणे पेट घेईल एवढी बॅट नक्की तळपली आहे. 13 बॉल 42 वरती नाबाद मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. षटक तिसरं चालू असताना बिनबाद 44 धावा. याच दोन फलंदाजांमध्ये सकाळच्या सत्रात सर्वात मोठी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये जमली होती, तर या मॅच मध्ये देखील एक मोठी भागीदारी मात्र उभारली जाते. 44 धावांची भागीदारी अगदी आपण पाहतोय उभी केली गेली आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र विकी मुंडे परतताना पाहायला मिळत आहे. शानदार झेल, शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई